दादा, सकाळी अत्यंत दुःखद बातमी भेटलेली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणजे सर्व अजित पवार यांचा प्लेन क्रॅशमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोबाईल नंबर. महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्ष परिवाराचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे विमान अपघातामध्ये. प्रथम मी त्यांना आणि त्यांच्याबरोबर जे काही सहकारी होते ते त्यांना जे मृत्यू आला त्यासाठी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. खऱ्या अर्थाने दादांनी सहकार क्षेत्रातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 91 साली ते महाराष्ट्राचे या बारामती मतदारसंघाचे प्रथम खासदार झाले. त्यानंतर सलग ते 7 वेळा विधानसभेवर निवडून आले. महाराष्ट्रातील मंत्रिपदामध्ये कुठलं पद असं नसेल की दादांनी ते भूषवलेलं नसेल. सगळ्यात जास्त मंत्रिपद भूषवणारे दादा आमचे आज आमच्यातून निघून गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने राजकारणातला खरा जो दादा माणूस बोलला जातात तो आमचा अजितदादा आज आमच्यातून निघून गेलेला आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठ्या भावाची जी दादा म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि मोठ्या भावाची जी एक भूमिका असते ती भूमिका स्पष्ट या महाराष्ट्रात सादर केली होती आणि त्या भूमिकेला खऱ्या अर्थाने त्यांनी आपली ते दादा म्हणून या महाराष्ट्राला नावाजले गेले. खऱ्या अर्थाने आज दादांनी जी खऱ्या अर्थाने सूर्य उगवण्याच्या आधी जे सूर्य भगवान जे सूर्यदेव जो आपल्या कामाला सुरुवात करण्याआधी दादांची कामाला सुरुवात व्हायची असे दादा ज्यांनी कधी जात पात पाहिला नाही, कधी धर्म पाहिला नाही. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जी पोकळी निर्माण झाली ती कधी न भरून निघणार हे नुकसान आहे महाराष्ट्रात झालेलं आहे दादांच्या रूपाने. आणि आज जे पवार कुटुंबियावर जे दुःखाचं डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखातून त्यांना सावरण्याची परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थाने दादांनी जे कार्य केलं हे कार्य कधी कोणीही करू शकत नाही असे आमचे दादा आज आमच्यातून निघून गेलेले आहेत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परमात्मा चरणी मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला आपल्यामध्ये सामावून घ्या आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो माझ्या परिवारातर्फे. धन्यवाद.